ओव्या गाऊनी स्वरात तासी जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्री हरीने आळ चोरी माझ्या घरी. मी सांगेल श्री संत जनाबाई महाराजांचं चरित्र म्हणजे फार मोठं आहे, फार अगाध चरित्र माझ्या श्री संत जनाबाई महाराजांचं. त्यांच्या आई वडील मुलगी होत नव्हती म्हणून पांडुरंग परमात्मानं स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत दिला, तुमच्या पोटी सुंदर असं कन्यारत्न जन्माला येणार आहे. आणि काही काळ उलटून गेला आणि सुंदर असं कन्यारत्न त्यांच्या पोटी जन्माला आलं. आनंदामध्ये स्वागत केलं त्या मुलीचं. ऐका बरं महिला मंडळ, आनंदामध्ये थाटामाटामध्ये त्या मुलीचं त्यांनी स्वागत केलं. एक गोष्ट तुम्हाला सांगेल, आज आपल्याला मुलगी नकोय. आपण मुलगी पोटात असताना तिला मारलं जातं. एक मुलगी असेल तर बस झाली आम्हाला, दुसरी मुलगी म्हटलं की आम्हाला नको वाटते. पण तुम्हाला सांगायची गोष्ट मला एकच आहे, मी शेवटी दोन गोष्टी तुमच्यासोबत बोलणार आहे, पण शेवटचे 10 मिनिटं त्याच्यासाठी मी घेणार आहे. आनंदानं त्यांचं थाटामाटामध्ये स्वागत केलं आणि स्वागत केल्याबरोबर श्री संत जनाबाई महाराज हळूहळू मोठे होऊ लागल्या. एक दिवस गंगाखेड ती भूमी आहे, त्या भूमीमध्ये त्यांचा जन्म झाला. आणि एक दिवस घराच्या समोरून काही वारकरी दिंडी घेऊन चालले असता जनाबाईंनी पाहिलं आणि जनाबाई आपल्या बाबाला सांगतात, बाबा कुठे चालले हे वारकरी? त्यांनी सांगावं, तुमचं माझं शरीर ज्याच्या सत्तेनं चालतं तो पांडुरंग परमात्मा, त्या विठुरायाला भेटण्याकरता ही वारकरी मंडळी पंढरपूरला चालली. म्हणून संतही म्हटले, जंबूया दीपा माझी. जनाबाईंच्या वडिलांना सांगावं ही वारकरी पांडुरंगाला भेटण्याकरता चालली. जनाबाईंनी म्हणावं, बाबा आपल्याला नाही का भेटता येणार त्या पांडुरंगाला? त्यांनी सांगावं, जना काय येणार नाही, आपल्यालाही जाता येईल त्या देवाला भेटण्याकरता. श्री संत जनाबाई महाराज आणि त्यांचे वडील त्या दिंडीमध्ये भगवंताच्या नामाच्या गजरामध्ये भगवंताचं नामचिंतन करत करत पंढरपूरमध्ये पोहोचले. फार गोड प्रसंग आहे का बरं, बारक्यानं ऐका, कान देऊन ऐका. श्री संत जनाबाई महाराज भगवंताच्या दर्शनाकरता, पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाकरता रांगेमध्ये लागल्या. आणि रांगेमधून जात असताना पांडुरंग परमात्म्याच्या समोर श्री संत जनाबाई महाराज गेल्या. देवाला पाहिलं, देवाचं ते सुंदर असं स्वरूप जनाबाईंनी पाहिलं आणि पाठीमागं वडिलांना ओळून सांगितलं, बाबा आता तुम्ही जा. का सांगितलं असेल हो? का सांगितलं असेल? श्री संत जनाबाईंनी आपल्या वडिलांना परत जायला का सांगितलं असेल? कारण त्यांनी देवाला पाहिलं, ते देवाचं सुंदर असं स्वरूप त्यांना दिसलं. कारण तो भगवंत एवढा सुंदर आहे, रूप सावळे सुकुमार. तो भगवंत किती सुंदर आहे, राजस सुकुमार मदनाचा भगवंत इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. संत अनेक ठिकाणी सांगतात, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. एवढा सुंदर तो भगवंत, एवढा सुंदर. आणि त्या देवाला माझ्या श्री संत जनाबाईंनी पाहिलं. वडिलांना सांगितलं, बाबा आता तुम्ही इथून जा. गाभाऱ्यातून नामदेवराय बाहेर आले आणि जनाबाईंच्या वडिलांनी श्री संत जनाबाईंचा हात नामदेवरायांच्या हातामध्ये दिला. महिला मंडळ ऐका बरं, तुम्हाला एक सांगणं आहे, आपल्या मुलीचा हात एका चांगल्या व्यक्तीच्या हातामध्ये द्या, नक्कीच तिचे जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. नामदेवरायांच्या हातामध्ये हात दिला. नामदेवरायांनी त्या छोट्याशा जनाबाईंना घेतलं आणि घरी घेऊन गेले. आईला आवाज दिला, आई अगं ऐकलंस का, ही छोटीशी जण आहे, पांडुरंगाच्या दर्शनाकरता आली, पांडुरंगाच्या भेटी करता आली आणि इथेच राहिली, आपल्या घरामध्ये घेतेस का ग आई? त्यावेळी नामदेवरायांच्या आईनं नामदेवरायांना सांगितलं, नामा आपल्या घरामध्ये अगोदरचीच भरपूर लोक आहेत, 14 माणसाचं त्यांचं कुटुंब. आणि परत श्री संत जनाबाई महाराज त्यांच्यामध्ये आल्या. सांगितलं आईनं, आपल्या कुटुंब फार मोठं आहे आणि परत त्यांना आपल्या कुटुंबामध्ये घ्यायचं. आई राहू दे ना, अगदी छोटस वय त्यांचं आहे, कामं करतील, इथंच खातील, इथंच राहील, काम करेल, राहू दे ना आपल्या घरामध्ये. जनाबाईंना घरामध्ये घेतलं
आणि दुसऱ्या दिवशी माझ्या श्री संत जनाबाई महाराज उठल्या. पांडुरंगाला भेटायची आस मनामध्ये होती, दर्शनाची आस मनामध्ये होती. उठल्याबरोबर स्नान वगैरे केलं आणि पांडुरंगाच्या दर्शनाकरता श्री संत जनाबाई महाराज निघाल्या. जात असताना नामदेवरायांच्या आईनं अडवलं. जना, अगं कुठं चालली? म्हणे देवाला भेटायचंय, देवाच्या दर्शनाकरता चालली, जाता येणार नाही म्हणे. म्हणजे का जाता येणार नाही? आपल्या घरात 14 माणसं आहेत, तू धरून 15 झाली. पहाटे उठावं लागतं, या घरामध्ये जात्यावरती दळण दळावं लागतं, स्वयंपाक करावा लागतो, दिवसभर गोवऱ्या वेचून आणाव्या लागतात. तुला या घरातून दर्शना करता जाता येणार नाही. थांबल्या कशासाठी होत्या? बचत गट. थांबल्या कशासाठी होत्या? दर्शना करता, पांडुरंगाला पाहण्याकरता, पांडुरंगाच्या भेटी करता थांबल्या. पण वाटेला काय आलं? त्यांच्या वय किती होतं? 5 ते 6 वर्षाचं त्यांचं वय, अगदी छोटंसं वय. पण त्याच वयामध्ये माझ्या श्री संत जनाबाई महाराजांनी दुसऱ्या दिवशीपासून उठावं, जातं झटकून घ्यावं आणि त्या जात्यावरती घास भरावा, खुंटा हातामध्ये धरावा आणि श्री संत जनाबाई महाराजांनी दळण दळता दळता म्हणावं, सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. तुझ्या मला विठ्ठला, जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाणे. माझ्या श्री संत जनाबाई महाराजांनी जात्यावरती दळण दळावं आणि दळण दळता दळता पांडुरंग परमात्माला बोलावं. दळिता कांडिता, दळिता कांडिता तुझं गायन रे अनंता. माझ्या जनाबाईंनी जात्यावरती भगवंताला बोलावं, दळण दळत असताना भगवंताचं नामचिंतन करावं, जगाच्या मालकानं वीट सोडावी आणि वीट सोडून माझ्या श्री संत जनाबाईंच्या झोपडीमध्ये यावं आणि श्री संत जनाबाईंना दळण दळू लागावं. जनाबाई म्हणायच्या, विठ्ठल ग माझी माता, विठ्ठल ग माझा पिता, बहीण बंधू सखा चुलता, विठ्ठल माझ्या. पांडुरंग परमात्मानेही मागं तसंच म्हणावं, विठ्ठल ग माझी माता, विठ्ठल ग माझा पिता. अगदी पांडुरंग परमात्मानं जनाबाईंना जात्यावरती दळण दळू लागले. पहिला मंडळ ऐका, छोट्याशा वयामध्ये त्यांना कामं करावी लागली. आपण करतो याच्यात अजिबात नवर. आपल्याला साधनं आली, त्या पूर्वीच्या काळी काही साधन वगैरे नव्हती, तेव्हा जातं होतं. आताच्या पुरींना सांगावं लागतं, याला जातं म्हणतात. ती म्हणे कोण जातं? कोणी जात नाही, याला जातं म्हणतात. हे आताच्या मुलींना सांगावं लागतं. पूर्वीच्या काळी साधनं नव्हती, आता सगळी साधनं आली. आपल्याला जास्त काम करावं लागत नाही, तरी पण कोणाच्या मणक्यात घ्या, कोणाच्या कमरेत घ्या. हे महिला मंडळ आपलं होतंय. पूर्वीच्या काळी काहीच नव्हतं. माझ्या श्री संत जनाबाईंनी जात्यावरती भजन करावं, जगाच्या मालकानं वीट सोडून यावं. वारकरी काकडा करण्याकरता जी राहुळामध्ये जायची, पांडुरंगावर रागवायचे, का हो देवा, तुमच्यासाठी एवढ्या थंडीमध्ये काकडत काकडत काकडा करतो, तुमच्यासाठी येतो आणि तुम्ही वीट सोडून जाण्याचं झोपडीमध्ये जाता. पांडुरंगानं म्हणावं, बाबा चुकलं माझं, उद्यापासून नाही जाणार. जनाबाईंना राहावेडा, पांडुरंगाला रागवलेलं. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जनाबाईंनी देवाला बोलवलंच नाही. पांडुरंग परमात्मा विचार करू लागले, जना मला का बोलवत नसेल, का बोलवत नसेल. पण काही काळ उलटून गेल्याच्या नंतर जनाबाईंनाच करमेन असं झालं. मग माझ्या श्री संत जनाबाईंनी दुसऱ्या दिवशी उठल्या, पहाटे उठल्या, जातं झटकून घेतलं, जात्यामध्ये घास भरला, खुंट्याला हात लावला आणि भगवंताला आज जनाबाई वेगळ्या पद्धतीनं बोलवायला लागल्या. एक एक विठा बाई, एक एक विठाबाई. देवाला आज विठाईच्या रूपामध्ये जनाबाईंनी बोलवलं. महिला मंडळ ऐका बरं, माझ्या जनाबाईंचा अधिकार किती मोठा आहे. विठाईच्या रूपामध्ये बोलवलं. पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेच्या शृंगार ग्रहामध्ये गेले आणि विठाईचं रूप धारण केलं आणि त्या विठाईच्या रूपामध्ये जनाबाईंच्या झोपडीमध्ये आले आणि जनाबाईंना दळण दळू लागले. वारकरी काकडा करत होते. आठवलं, वारकरी आपल्यासाठी काकड्या करण्याकरता येत आहेत. गळ्यातले अलंकार काढून ठेवले होते, ते तिथंच राहिले आणि माझ्या श्री संत जनाबाईंचे ती फाटलेली वाकळ अंगावर टाकली आणि देव निघून गेले. दुसऱ्या दिवशी रावळामध्ये बोंबाबोंब झाली. देवाचे अलंकार चोरीला गेले, देवाचे अलंकार चोरीला गेले.
जी ही वाकळ ज्यांची असेल त्या घरी देवाचे अलंकार. सगळ्यांना माहिती होतं देव कुठे जात होते. वाकळ कळते ना, गोधडी काय सगळ्या अंगावर घेऊन बसल्या. ती गोधडी ती वाकळ अंगावर टाकलेली होती. म्हणजे ही वाकळ जनाबाईची आहे. जनाबाईंकडे देवाचे अलंकार. पाटलाला बोलवलं. जनाबाईंच्या झोपडीमध्ये गेले. देवाचे अलंकार सापडले. का म्हणे पांडुरंगाची भक्ती करताना शोभत का म्हणे तुम्हाला देवाचे अलंकार चोरता आणि देवाचीच भक्ती करता शोभत का म्हणे तुम्हाला. जनाबाईंनी सांगावं मी देवाचे अलंकार चोरले नाहीत. देवच इथे विसरून गेले. मी नाही चोरले. जनाबाईंना गावच्या पाटलानं सोळावर द्यायचं सांगितलं. सोळावर उभं करा, शिक्षा झाली पाहिजे. देवाचे अलंकार चोरले. जाता जाता जनाबाईंना एक प्रश्न केला, तुमची शेवटची इच्छा काय. त्यावेळी माझ्या जनाबाई म्हटल्या माझी एकच इच्छा आहे, मला त्या देवाला एकदा भेटायचंय. आणि माझ्या श्री संत जनाबाई महाराज पांडुरंग परत माझ्या समोर गेल्या आणि देवाला म्हणायला लागल्या, देवा मला माहिती आहे मी एका युगापासून तुझ्या सोबत नाहीये, चार युगापासून मी तुझ्या सोबत आहे. म्हणून संत म्हटले चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी. पाठी मागे डोळे, पाठी मागे डोळे, कापणी जनाबाई देवाला म्हणतात, देवा मी 4 युगापासून तुझ्या सोबत आहे. तू माझाच नाही अनेकांचा छळ केलेला आहे. मी पाहिलंय तुला 4 युगापासून. माझं एकटीचाच नाही देवा, अनेकांचा छळ तू केलेला आहे. पुण्यवंत पातळ जनाबाई देवाला उभं राहून देवाच्या समोर उभं राहून देवासोबत भांडायला लागल्या. भांडल्या नाही, देवाला शिव्या दिल्या. श्री संत जनाबाईंनी काय म्हटल्या, अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रणकी झाली जन्म सावित्री चुडालेली. हे फक्त ऐका, याचं आचरण करू नका. कारण त्या पात्रतेच्या आपण त्यांनी भक्ती केली होती, तेवढं भजन केलं होतं, तेवढं नामचिंतन केलं होतं, म्हणून त्या देवाशी भांडत होत्या. जनाबाईंनी अलंकार चोरले म्हणून त्यांच्यावरती आळ आला. आणि माझ्या श्री संत जनाबाई महाराजच्या सुळावरती नेलं. त्याला तो सूळ असतो लोखंडाचा, तो इथं ठेवला जातो किंवा इथं ठेवला जातो. त्या सुळावरती माझ्या श्री संत जनाबाई महाराज चढल्या बरोबर त्या सुळाचं पाणी झालं. ही भक्ती नाही, याला भक्तीची पराकाष्ठा म्हटलं जातं. हा अधिकार माझ्या श्री संत जनाबाईंचा आहे. म्हणून जो आळ त्यांच्यावरती चोरीचा आला म्हणून तर त्या म्हटल्या, ओव्या गाऊन ईश्वरात दासी जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्री हरीने आळ चोरी मालकानं श्री संत जनाबाईंना काम करू लागली. जगाचे मालक पांडुरंग परमात्मा काय काय काम केले जनाबाईंची.
जगाच्या मालकानं जनाबाईंचे अनेक काम पांडुरंग परमात्मा जनाबाईंना करू लागले. हे सामर्थ्य, ह्या अधिकार माझ्या श्री संत जनाबाई महाराजांचा आहे. आणि त्याच आपल्याला या अभंगातून सांगतात, भगवंताचं नामचिंतन कशाला करायचं. अभंगाचं पहिलं चरण.